नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण चटपटीत आणि चमचमीत छान चविष्ट अशी भोपळ्याची भाजी बनवणार आहोत। चला तर वळूया आजच्या रेसिपीकडे। हा छान असा कोवळा भोपळा घेतलेला आहे मी। याची साल अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे आपल्याला। फार कोवळा भोपळा असेल तर साल काढली नाही तरी चालू शकेल, परंतु थोडासा जाड असेल तर तो पटकन शिजत नाही। आता सर्व भोपळ्याची साल आपली काढून झालेली आहे। असं याचा देठाचा भाग काढून घ्यायचा आहे आणि पुढचा भाग कट करून घ्यायचा आहे। भोपळा घेताना नेहमी कोवळा बघून घ्यायचा आहे। जाड भोपळा कधी कधी चवीला कडू लागतो। आता छान असे याचे मधोमध काप करून आपल्याला यातला पांढरा भाग काढून घ्यायचा आहे। नाही काढला तरी चालतो, परंतु मी या पद्धतीने असा हा काढून घेतलेला आहे, म्हणजे आपला भोपळा पटकन शिजायला मदत होते। रेसिपी मध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। आणि पुढची कुठली रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल हेही मला कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका। आता हे छान छान असे छोटे छोटे याचे पीस करून घ्यायचे एकसारखे असे। हे बघा, कोवळा भोपळा असल्यामुळे छान असा पटकन कापला जातो तो। सर्व थोडा थोडा करून आपल्याला हा भोपळा अशा पद्धतीने कापून घ्यायचा आहे। आता स्वच्छ 1 ते 2 पाण्याने धुवून घ्यायचा आहे आपल्याला। इथे कढईमध्ये आपण तेल घेतलेलं आहे, 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। इथे फार झटपट होणारी रेसिपी आहे आणि दुधी भोपळा फार पौष्टिक असल्यामुळे आणि पचनासाठी हलका असल्यामुळे आपण त्याला कधीही खाऊ शकतो। आता तेल आपलं गरम झालं की आपण यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे। जिरे मोहरी फार छान अशी तडतडताना दिसली असेल आपल्याला, म्हणजे आपली फोडणी छान बसली आहे। थोडासा कढीपत्ता टाकून घेतलाय आपण। कढीपत्त्यामुळे फार छान स्वाद येतो भाजीचा। आणि ही मिरची आणि लसणाची पेस्ट आहे, अर्धा चमचा जिरे आणि थोडंसं मीठ घालून बारीक केलेली आहे। आपल्याला आवडत असेल तर शेंगदाणे, मिरची आणि जिरे लसूण आपण एकत्र पेस्ट करून घातली तरीही भाजी छान लागते। थोडीशी आपण हळद टाकून घेतलेली आहे, पाव चमचा। आणि ही हरभरा डाळ आहे, छोटी अर्धी वाटी हरभरा डाळ घेतली आहे मी। ही भिजवून घेतलेली आहे अर्धा ते 1 तास। आता 2 ते 3 येथे मी बेडगी मिरची टाकून घेतलेली आहे। ही ऑप्शनल आहे, नसेल आवडत तर नाही घातली तरीही चालेल। छान असं हे फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला। हरभरा डाळ आपण भिजवून घेतल्यामुळे हिला शिजायला फार वेळ नाही लागत, लगेचच ही आपल्या भोपळ्यासोबतच शिजून निघते। आता हे छान असा सुगंध सुटलेला आहे आपला मिरची आणि लसणाच्या पेस्टमुळे। जो भोपळा आपण कापून घेतलेला आहे तो सुद्धा आपण यामध्ये टाकून घेतलाय सर्व। थोडंसं आपण मीठ टाकून घेतलंय, अर्धा चमचा येथे। आता हे छान असं मिक्स करून घेऊया आपण। हा सांबर मसाला आहे, हा सुद्धा अर्धा चमचा मी येथे टाकलेला आहे। सांबर मसाल्यामुळे आपल्या भाजीची टेस्ट फार छान लागते। शक्यतो भोपळा जास्त कुणाला आवडत नाही, परंतु असं वेगवेगळे मसाले टाकून केले तर फार छान टेस्ट लागते याची। शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलाय आपण, अर्धी छोटी वाटी शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे इथे मी आणि गरम पाणी टाकलं आहे। आता आपल्याला ही भोपळ्याची भाजी फारही आपल्याला पातळ करायची नाहीये रस्सा याचा, किंवा फारही आपल्याला सुकी करायची नाहीये। ही मध्यम अशी भाजी बनवायची आहे। आता आपण झाकून ठेवून घेतलेला आहे ही शिजण्यासाठी। 4 ते 5 मिनिटांनंतर आपण चेक करून घेऊया। थोडंसं पाणी राहिलेलं आहे आपल्या भोपळ्यामध्ये। भाजीमध्ये थोडीशी कोथिंबीर बारीक कापलेली आपण टाकून घेतलेली आहे। छान असं मिक्स करून घेऊया हे बघा। पुन्हा आपण 3 ते 4 मिनिटांसाठी इथे झाकण ठेवून घेतलेलं आहे। हे बघा, आपली भोपळ्याची भाजी किती झटपट बनवून तयार आहे। कलरही फार छान आलेला आहे भाजीला। आता शिजली की नाही हे चेक करून घेऊया, कारण भोपळा शिजायला थोडासा वेळ लागतो। हे बघा, छान मऊसूत असं आपले भोपळा शिजून तयार झालेला आहे। आता हा एका बाउलमध्ये काढून घेऊया। फार छान टेस्ट लागते या भाजीची। थोडा थोडा करून आपण सर्व बाउलमध्ये काढून घेतलेला आहे। फार चवदार, टेस्टी, चमचमीत अशी भाजी तयार झालेली आहे आपण। आणि ह्याला अजून टेस्टी बनवण्यासाठी आपण ह्याला तडका देऊन घेणार आहोत।
थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आपण। हे बघा थोडंसं तेलामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा सांबर मसाला टाकून वरून याला अशी फोडणी देऊन घेतलेली आहे, तडका देऊन घेतलेला आहे। हे बघा फार छान सुगंध आणि स्वाद येतो यामुळे। नक्की ट्राय करा रेसिपी। कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा। अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।